सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा खर्चिक राहणार आहे. तुमची तब्येत जर बिघडलेली असेल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच सुधारणा जाणवेल. करिअर क्षेत्रामध्ये परिस्थिती ही तुमच्यासाठी अनुकूल राहील. या दिवशी इतरांच्या कामामध्ये ढवळाढवळ न करणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. जर तुम्ही प्रवास करत असाल तर स्वतःची काळजी घ्या. तुमच्या प्रियकराशी वाद झाल्यानं तुमचं नातं थोडंसं बिघडू शकतं, मात्र तुमचं वैवाहिक जीवन मात्र चांगलं राहील. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. प्रॉपर्टीची कामं तुम्हाला लाभ देतील, स्पेशली आर्थिक लाभ. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. व्यवसाय तुमचा चांगला चालेल. मुलांशी संबंधित चिंता कमी होतील. प्रयत्न केल्यास तुमचे रखडलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्पन्नाच्या दृष्टीने चांगला असणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येतील. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. प्रेमाच्या बाबतीमध्ये तुम्ही काळजी घ्या. तुमचं प्रेम प्रकरण हे सर्वांसमोर उघड होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला काही अडचणींचा देखील सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस हा ठीकठाक राहू शकतो, मात्र तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. आज तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. आज कुठल्याही बाबतीमध्ये तुम्ही बेफिकीर राहू नका. तुमची आर्थिक स्थिती ही समाधानकारक राहील. स्पर्धा आणि शत्रुत्वामुळे तुम्हाला थोडासा त्रास हा होऊ शकतो. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या दृष्टीने आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही मनापासून काम कराल त्याचा तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल, तसेच चांगले फळ देखील तुम्हाला मिळेल. लक्झरी वस्तूंवरती तुमचा जास्त खर्च होईल, ज्यामुळे तुमचं मन हे दुःखी होईल. एखादी दुखापत किंवा पोटदुखी तुम्हाला त्रास देऊ शकते. वैवाहिक जीवनासाठी तुमचा दिवस हा सामान्य राहील. प्रेम जीवनामध्ये गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतो. तुमच्या घरी पाहुणे येतील. चांगली मन उत्साहित करणारी बातमी तुम्हाला संध्याकाळपर्यंत मिळेल. धोकादायक कामं तुम्हाला टाळायला हवीत. कर्जाचे व्यवहार तुम्हाला कमी करावे लागतील. जर तुम्ही एखाद्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळणार नाहीत. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसाची सुरुवात तुमची चांगली होईल. तुमच्या खर्चावरती तुमचं नियंत्रण राहील. नोकरीच्या ठिकाणी एक नवीन संधी तुम्हाला मिळेल. तुम्हाला आज तुमचा बायोडेटा पाठवल्यास नोकरीमध्ये फायदा होऊ शकतो. कुटुंबामध्ये तुमच्या प्रेम राहील आणि तुम्हाला तुमच्या आईचं सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी आजचा दिवस शुभ आहे. प्रवास, नोकरी आणि गुंतवणूक तुम्हाला अपेक्षित लाभ देतील. कामामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका तुम्ही आज पत्करू नका. वरिष्ठांच्या भेटीचा तुम्हाला तुमच्या कामामध्ये लाभ होईल. कायदेशीर कामामध्ये तुम्हाला डेडलाईन लक्षात ठेवावा लागेल. कार्यक्षमतेचा तुम्हाला लाभ होईल. व्यावसायिक लाभ होतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. एवढंच नाही तर शिक्षणातही तुमच्या व्यत्यय येऊ शकतो. जर तुम्ही एखाद्यावरती प्रेम करत असाल तर आज तुमच्या नात्यामध्ये काही आव्हानं येतील. तुमच्या कोणत्याही मित्राला तुमच्या प्रेम जीवनामध्ये हस्तक्षेप बिलकुल करू देऊ नका. कौटुंबिक जीवनामध्ये तुमचा थोडासा ताणतणाव राहील. ऑफिसमध्ये एखाद्याशी तुमचं भांडण होऊ शकतं. कायदेशीर अडथळे दूर करून लाभदायक परिस्थिती तुम्ही निर्माण करू शकता. प्रवासादरम्यान तुमचं सामान तुम्हाला सुरक्षित ठेवावं लागेल. अन्यथा
चोरी होण्याची दाट शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीचा तुम्हाला लाभ मिळेल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे संपूर्ण लक्ष द्याल. तुमच्या नात्यातील समस्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न कराल. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं जाईल. आज तुमच्या व्यवसायामध्ये प्रगतीचा दिवस आहे. तुमच्या अनेक योजना यशस्वी होतील. यामुळे तुम्हाला चांगला आनंद होईल. जर तुम्ही एखाद्यावरती प्रेम करत असाल तर आज तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनामध्ये चांगले परिणाम पाहायला मिळतील. व्यावसायिक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज तुमचं मन हे आनंदी राहील. मनोरंजनाच्या तुम्हाला संधी मिळतील. भाऊ बहिणीचं नातं हे अधिक घट्ट होईल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमावरती लक्ष केंद्रित करावं. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या दिवसाची सुरुवात आज खर्चानं होईल. तुमच्यावरती आर्थिक दबाव राहील, परंतु तब्येतीची तुम्ही काळजी घ्या आणि तुमच्या जेवणामध्ये मसाले जास्त वापरू नका. आईकडनं तुम्हाला जास्तीचं प्रेम मिळेल. कुटुंबामध्ये तुमच्या आनंदाचं वातावरण राहील. भावंडांना मात्र काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. बाहेर फिरायला जाणं तुम्ही पुढे ढकललं तर बरं होईल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये आनंदाचे क्षण येतील आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सरप्राईज पार्टी देखील प्लॅन करू शकता. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्यासाठी दिवस अनुकूल राहील. आज अनावश्यक धावपळ तुमची होईल आणि तुमच्या मनामध्ये थोडीशी चिंता राहील. तुमच्या व्यवसायामध्ये वादांवरती तुम्ही अगदी सहज तोडगा काढाल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येणारा ठरणार आहे. तुम्ही तुमच्या प्रेमजीवनामध्ये आज यशस्वी होऊ शकता. शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. वाहन मात्र जपून चालवा. कुटुंबामध्ये काही बाबतींमध्ये गैरसमज निर्माण होईल. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. तुमचा प्रवास सुखकर होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस हा सामान्य राहील. तुम्हाला आज थोडासा तणाव आणि थकवा जाणवेल. मेहनत केल्यानंतर नोकरीमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि समाजामध्ये तुमच्या कामाला महत्त्व मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाची गरज भासेल. त्यामुळे ते तुमच्या पाठीशी उभे राहतील. त्यांचा पाठिंबा तुम्हाला तुमच्या सर्व कामांमध्ये बळ देईल. कामाच्या ठिकाणी आज कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यानं तुमचा दिवस चांगला जाईल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला अनुकूल परिणाम पाहायला मिळतील. तुमचं आरोग्य बिघडेल, परंतु दुपारनंतर स्थिती मात्र सुधारेल. आईकडनं तुम्हाला काही आर्थिक लाभ होऊ शकतात. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला फिरायला जाण्यासाठी अनुकूल आहे. जर तुम्ही बिझनेससाठी प्रवासावरती असाल तर तुम्हाला आज त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. व्यवसायाच्या संदर्भामध्ये केलेल्या प्रवासामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. खर्च प्रचंड असेल, त्यामुळे तुमचं बजेट मात्र आधीच ठरवा. नवीन कार्याची योजना यशस्वी झाल्यामुळे तुम्ही मनापासून आनंदी व्हाल. प्रेमजीवनामध्ये तुमच्या थोडासा ताणतणाव राहील. कुटुंबाकडनं सहकार्य मिळेल. आज पैसे मिळणं तुम्हाला सोपं होईल. तुम्हाला आज प्रेम प्रस्ताव मिळू शकतो. तुमचं आरोग्य बिघडू शकतं. व्यवसायामध्ये विचारपूर्वक कुठलाही निर्णय घेतल्यास तुम्हाला अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आनंदाची बातमी मिळाल्यानं तुम्ही मिठाईचा आस्वाद घ्याल. कुटुंबामध्ये तुमचा आनंद राहील आणि
कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत होईल. तुमचे खर्च वाढतील, परंतु तुम्हाला आज बिझनेसमध्ये एखादी डील मिळेल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुंभ राशीच्या लोकांसाठी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाईल. तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल. प्रत्येक कामामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम पूर्ण करू शकता. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराची नक्कीच साथ मिळू शकते. आनंदामध्ये तुमच्या वाढ होईल किंवा एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. कुटुंबामध्ये तुमच्या आनंदाचं वातावरण असेल आणि तुमच्या प्रेमजीवनातही याचे आनंदाचे क्षण येतील. मात्र वडिलांसोबतचं तुमचं नातं हे थोडंसं बिघडू शकतं. आज वाईट साथ संगत टाळावी. कुटुंबातील आर्थिक समस्यांबाबत तुम्ही घरामध्ये चर्चा कराल. आज तुम्ही कोणाशीही अनादरानं वागू नका. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश आणि समाधान मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.